हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण तुमचा MSCचा जो फिजिकल केमिस्ट्री आहे, स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक्स स्टार्ट केलं होतं. ओके, आपण पार्टिशन फंक्शन काय, त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे आपण डिस्क्राईब केलं, बरोबर की नाही? ते सगळं आपण डिस्कस केलं आहे, मागच्या टॉपिकमध्ये कंप्लीट केलं आहे. आता त्याचे नेमके मोशन कुठले ते आज आपण बघणार आहे. ठीक आहे, तर आपण मागच्या टॉपिकमध्ये पार्टिशन फंक्शन वगैरे बघितले आहेत, त्याचे जो डेफिनेशन आणि प्रॉपर्टीज काय ते डिस्कस केले. ठीक आहे, आता आपण मोशन बघणार आहे. पार्टिशन फंक्शनचे कुठल्या प्रकारचे मोशन ते बघणार आहे. त्यामध्ये आज बघणार ते ट्रान्सलेशनल मोशन. ठीक आहे, याच्यामध्ये व्हायब्रेशन पण आहे, इलेक्ट्रॉनिक आहे. पुढे आपण एक एक बघत जाणार. ठीक आहे, आता आज बघणार ट्रान्सलेशनल पार्टिशन फंक्शन काय नेमकं. ठीक आहे, हे तुम्हाला तुमचा 1 डायमेन्शनल बॉक्स आणि 3 डायमेन्शनल बॉक्ससाठी इक्वेशन इक्वेशन विचारलं जातं. ठीक आहे, कुठलं इक्वेशन विचारलं जाऊ शकतं. तर बघा, आता स्टेप बाय स्टेप बघून जाऊया. आधी तुम्ही काय सांगणार की इट इज अ डिनोटेड बाय द क्यू ट्रान्स किंवा QT म्हणून तुम्ही काय करता, याला डिनोट करता. ठीक आहे, आता तुम्ही काय करणार, 1 डायमेन्शनल बॉक्ससाठी आपण जर घेतलं सपोज, तर काय म्हणणार की लेट द पार्टिकल ऑफ द मास m इज मुव्हिंग इन द 1 डायमेन्शनल बॉक्स ऑफ द साईड, तुमचा काय दिला लेंथ, L म्हणजे लेंथ. ठीक आहे, the solution of the Schrödinger equation gives the value of the energy engine. काय सांगणार तुम्ही? मग तुम्हाला माहिती स्कॉडिंजर इक्वेशन काय आहे सोल्युशनमध्ये. आता ती व्हॅल्यू आपल्याला पुढे पुटअप करायची जायची आहे. तर टी म्हणजेच काय, तुमचा ट्रान्सलेशनल. ठीक आहे, n²h² अपॉन द 8 mLx². फर्स्ट इक्वेशन तुमचं झालं आहे. आता नेमकं n म्हणजेच काय, तुमचे जे पण नंबर ऑफ जे पण तुमचे असणार आहेत. ठीक आहे, n म्हणजेच तुमचे काय असणार आहे, 1 2 3 4 वॉट जेवढे पण असणार आहे ते 3 4 5 म्हणजे इन्फिनिटीपर्यंत तुम्ही सांगू शकता. n म्हणजे ती नंबर ऑफ व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, आता फॉर द पार्टिकल इन बॉक्स द डिजनरन्सी तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. दॅट इज द नॉन डिजनरेट लेवल. कळतं आहे? G1 इक्वल टू G2 G3 G2 म्हणजे वॉटर जीच्या जेवढं पण व्हॅल्यू असणार त्यांची व्हॅल्यू काय असणार तुमच्याली 1 असणार आहे. काय असणार तुमच्याली 1 म्हणजे G1 G2 G3 G4 वॉटर जेवढं काय असणार आहे ते त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. ॲज फ्रॉम द डेफिनेशन ऑफ द पार्टिशन फंक्शन वी मे द राईट द ट्रान्सलेशनल पार्टिशन फंक्शन ॲज द तुम्ही कशाने डिनोट करतात, तर QT इक्वल टू द समेशन ऑफ इन्फिनिटी T इक्वल टू तुमचा ट्रान्सलेशनल काय असणार आहे, 0 असणार आहे. GT e⁻⁻ अपॉन KT हे इक्वेशन नंबर 2 झाला. तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त व्हॅल्यू काय करणार आहे, पुटअप करणार आहे. तुमची काय करणार आहे, ET तुमची जी ETची व्हॅल्यू जी येणार आहे ती फक्त तुम्ही काय करणार, पुटअप करणार आहे. आणि तुम्ही जीच्या जेवढं पण व्हॅल्यू घेणार आहे तिथे काय सांगितलं, तुम्ही 1 सांगितलं, बरोबर की डिजनरेशन तुमची काय ते 1 येते. तर तुम्ही फक्त त्या व्हॅल्यू काय करणार, याच्यामध्ये पुटअप करणार. ठीक आहे, कळतं आहे? आता QT म्हणजे T तुमचा ट्रान्सलेशनल समेशन ऑफ द तुमचं काय झालं, इन्फिनिटी 0 दॅन जीची व्हॅल्यू काय सांगितलं तुम्ही 1 सांगितले. आता ईची व्हॅल्यू काय घेतली होती, -e घेतलेला आहे. बरोबर की -e घेतल्या म्हणून तुम्ही काय घेणार आहे, तर -nh² 8 mLx². ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन तुम्ही काय करणार, याच्यात पुटअप करणार. सिम्पल आहे, फक्त इक्वेशन तुम्ही काय केलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं आहे, टाकलं आहे. ठीक आहे, ते इक्वेशन तुम्ही पुटअप केली. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही सांगू शकता आता चेंजिंग करणार तुम्ही तुमची जी पण व्हॅल्यू असेल, म्हणजे तुम्ही जर समेशनपासून तुम्ही काय करू शकता, इंटिग्रेशन तुम्ही जी व्हॅल्यू जी घेणार आहे तीच. ठीक आहे, आता बघा, चेंजिंग द समेशन ऑफ इन्फिनिटी टू 0 तुम्ही काय करणार, इंटिग्रेशन यूज करणार 0 टू इन्फिनिटी. ठीक आहे, आता 0 टू इन्फिनिटी म्हणजे काय, तुमचं इक्वेशनमध्ये फक्त काय केलं तुम्ही, इंटिग्रेशन यूज केलं आहे. ठीक आहे, समेशनच्या जागेवर तुम्ही काय इंटिग्रेशन यूज करताय. QT इक्वल टू ट्रान्सलेशन इक्वल टू द 0 टू इन्फिनिटी देन जे इक्वेशन आहे तेच तुम्ही काय करणार, आता फक्त इक्वेशनमध्ये टाकताय. ठीक आहे, e⁻⁻ फक्त डायरेक्ट टाकलेलं आहे तुम्ही, कळतं आहे का, डायरेक्ट टाकले तुम्ही e⁻⁻ 8 mLx² KT. आणि तुम्ही इंटिग्रेशन करता, मग ते कशाच्या विथ रिस्पेक्ट टू घेताय तुम्ही, यांच्या विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे तुम्ही काय लिहिणार, मग DN लिहिणार. कळतं आहे का, DN विथ रिस्पेक्ट टू म्हणतो ना आपण, विथ रिस्पेक्ट टू. मग तुम्ही कशाच्या रिस्पेक्ट टूमध्ये घेतलेले बुवा, तर तुम्ही कशामध्ये घेतलेलं, तुम्ही यांच्या रिस्पेक्ट टूमध्ये घेतलं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय राईट डाऊन केले, तर DN राईट डाऊन केलं. ठीक आहे, QT इक्वल टू द इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही अल्फाची व्हॅल्यू काय करणार, आता याची व्हॅल्यू काय घेणार, तुम्ही अल्फा घेणार. मी म्हणून राईट डाऊन केलं आहे, अल्फा इक्वल टू द h² कशाचा, n आहे. ठीक आहे, h² 8 mL² KT. ही व्हॅल्यू काय तुमची अल्फा आहे. कळतं आहे, अल्फा आहे.
ठीक आहे. म्हणून काय राईट डाऊन केलं तुम्ही मग ई रेस टू ह्याची ही पूर्ण कंप्लीट व्हॅल्यू काय इतकी पूर्ण कंप्लीट व्हॅल्यू झाली अल्फा झाली आणि हा एन स्क्वेअर जसाच तसा राहू दिला आहे आपण. ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू डी एन. बरोबर. आता तुम्हाला इक्वेशन चेंजेस करायचं तर त्याचे तुम्ही काय सांगणार मग सॉल्विंग बाय मॅथमॅटिकल फॉर्म्युला. तुम्ही काय यूज करता मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज करता. म्हणजेच काय तुम्ही याच्या इक्वेशनमध्ये तुम्ही आता चेंज पाहिजे आपल्याला व्हॅल्यू तर तुम्ही काय करणार आहे मग त्याच्यामध्ये काय घेणार मग तुम्ही ई रेस टू अल्फा एन स्क्वेअर डी एनची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही 1/2 स्क्वेअर रूट ऑफ द पाय अपॉन अल्फा. ही व्हॅल्यू तुम्ही काय करणार मग या इक्वेशनमध्ये पुटअप करणार आहे. कळते कारण की तुम्हाला चेंज इक्वेशन पाहिजे तुम्ही ते इक्वेशन घेत आहे. क्यू टी इक्वल टू द 1/2 पाय रेस टू तुम्ही डायरेक्ट टाकलं आहे. कळते तुम्ही डायरेक्ट घेतली आहे इक्वेशन इक्वल टू द 1/2 पाय एच स्क्वेअर 8 ml स्क्वेअर के टी. ठीक आहे कारण की ती व्हॅल्यू कसली आपली अल्फाची. काय व्हॅल्यू आहे आपली अल्फाची ती तुम्ही ते काय केली राईट डाऊन केली. कन्फ्युजन होऊ नका. आणि हो तुम्हाला जेवढं इझी थेरम लक्षात ठेवता येईल ना तेवढं इझी ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण की केमिस्ट्री जो होला टाईल आहे तर तुम्ही जेवढं अंडरस्टँडिंग तुम्हाला राहील तेवढं तुम्हाला इझी लक्षात येईल. फक्त तुम्ही व्हॅल्यू बघत जा. फक्त तुम्ही काय करता त्याच्यात फक्त ॲड करत जाता. ॲड करत जाता लगेच इक्वेशन चेंज करता. ॲड करत जाता लगेच इक्वेशन चेंज करता. कारण की इक्वेशन चेंज करणं आपल्याला गरजेचं आहे. कळतं आहे. तर तुमचं काय घेतलं मग आपण नेक्स्ट काय घेतलं पाय अपॉन द ही काय केली आपण अल्फाची व्हॅल्यू म्हणजे एच स्क्वेअर एल ml स्क्वेअर के टी. अंडरस्टँड. नंतर तुम्ही घेतलं आहे क्यू टी 1/2 × 2. आता हा 2 कुठून आला कन्फ्युजन होऊ नका. आता तुमचा हा जो 8 आहे तर तुम्ही का असं राईट डाऊन करणार बघा 2 × 2 × 2 बरोबर की नाही 4 2 8 आणि 2 2 4 4 2 8. ओके ह्या प्रकारे. तर तुम्ही काय केलं मग हा 2 एक कॉमन काढला. कळत आहे 2 2 एक तुम्ही 3 टाइम्स ना 2 मग एक टाइम एक तुमचा काय केला तुम्ही एक 2 जो आहे तो बाहेर काढला आहे. तुमचं बाकीचं इक्वेशन राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे ना. हां स्क्वेअर रूट ऑफ द 2 mkt कारण की केल्यानंतर काय तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे mkt Lx अपॉन h. आता 2 2 गेट काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. 1ची व्हॅल्यू आपण राईट डाऊन करत नाही बरोबर की 1 लिहिला नाही लिहिला इट्स ओके. क्यू टी इक्वल टू द 2 स्क्वेअर रूट ऑफ द 2 पाय mkt कारण की हा 2 2 मी मगाशी बोलली की 2 2 गेट कॅन्सल होऊन जाईल. बाकीचं ॲन्सर तुम्ही फक्त इक्वेशन घेणार आहे. आता लेंथचं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लॅमडाची व्हॅल्यू काय थर्मल वेव्हलेंथ तुम्ही म्हणताय तर तुम्हाला माहिती की एल तुम्ही लेंथ तुम्ही मेजर करता सेंटीमीटर मीटर मग तुम्ही जस्ट गेट कॅन्सल होऊन जाता. इक्वेशनमध्ये आपण टाकणार आहे. ठीक आहे. मग आता डी बावली इक्वेशन तुम्ही काय घेतलं आहे एच अपॉन तुम्ही काय केला माहिती ना 1 अपॉन तुम्ही एच घेतला काय आणि ही इक्वेशनमध्ये तुम्ही टाकला काय असं तुमचं काय असणार आहे हेच इक्वेशन तुम्हाला भेटणार बरोबर की नाही. तो एक 1 मेजर केला नाही केला चालणार नाही. ठीक आहे. हे इक्वेशन आहे. हे इक्वेशन फक्त तुम्ही काय करणार याच्यामध्ये टाकणार आहे क्यू टी इक्वल टू द Lx अपॉन द लॅमडा. लॅमडा तुमचं काय थर्मल रिपॉब्लिक म्हणते. लॅमडाची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला हीच दिली ना आपल्याला एच अपॉन द 2 पाय mkt. कन्फ्युजन होऊ नका. जस्ट इक्वेशन दिले तेच आपण टाकत जातो आहे. ठीक आहे ना. तुमची ही व्हॅल्यू आली कशा तुमची आली तुमचा 1 डायमेन्शनल बॉक्ससाठी. आता फॉर 3 डायमेन्शनल बॉक्ससाठी तुम्ही कशी यूज करणार ते बघणार. Lx म्हणजे तुमची लेंथ असणार आहे. कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. आपण पुढे बघूयात आपण Lx एक्स वाय LZ जेवढं पण तुमचं असणार आहे त्या सगळ्या आपण काय करणार आहे त्या राईट डाऊन करणार. 3D बॉक्ससाठी तुम्ही काय करणार आहे मग लेंथ तुमची XYZ. We know that the partition function the multiplicative property of so we can write the partition function. काय सांगताय तुम्ही पार्टिशन मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे कशा प्रकारचे इक्वेशन ना तुम्हाला ही इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं कारण की हे आपल्याला पुढे काय करायचं आहे पुटअप करायचं 3D बॉक्समध्ये त्या इक्वेशन काय पुटअप करायचं म्हणजे तुम्ही आता हेच घेणार तुम्ही क्यू टी म्हणजेच काय तुमची ट्रान्सलेशन म्हणजे तुमची XYZ तुम्ही तिघी घेतलेत ना तुम्ही XYZ ते तुम्ही आता काय करणार ह्या व्हॅल्यू पुन्हा आणि तेच राईट डाऊन करायचं आहे. इझिली एकदम इझी आहे. तर पुढे तुम्ही काय राईट डाऊन करणार मग तुम्ही पुढे काय राईट डाऊन करणार मग फॉर द 3D बॉक्स. आता 3D बॉक्ससाठी तुम्ही काय घेतलं बरं का क्यू टी XYZ. ओके फॉर 3 डायमेन्शनल बॉक्ससाठी आता तुम्ही घेतात बघता. ठीक आहे. आता फक्त ह्या व्हॅल्यू काय करायचं पुटअप करायचं तर म्हणजेच काय की तुम्ही जे इक्वेशन घेतलं बरोबर की लॅमडाचं जे इक्वेशन आलं आहे आपलं ते आपण काय करतो आहे सिम्पली या प्रकारे राईट डाऊन करतो आहे की 2 पाय mkt अपॉन H Lx तुमचा आता Lx Ly LZ
ठीक आहे ना. फक्त ह्या व्हॅल्यू लेंथ म्हणजे LX LY L फॉर लेंथ तुम्ही म्हणू शकता. डी ब्रॉग्ली इक्वेशन आपण बघितलं. ठीक आहे. लॅम्बडाची आता लॅम्बडाची व्हॅल्यू काय होती तुमची वाली 2πmkt. ठीक आहे. तुम्ही आता हे काय असणार आहे, हाफ असणार आहे बरोबर की नाही. कारण की पुढे तुम्ही सांगणार की हाफ म्हणजे नेमकं कसं इक्वेशन होतं आहे ते बघूयात. आता जस्ट हे सगळे हाफ आहेत बरोबर की नाही. तिघी घेतलेत तुम्ही तर 3 टाइम्स आहेत तर मग काय होणार, मग तुम्ही काय करणार कॉमन काय करणार आहे 3 राईट डाऊन 3/2 होणार की नाही. मग तुम्ही काय 3 कॉमन लिहिणार आहे 2πmkt अपॉन h आणि तुमचे हे 3 टाइम्स आहे म्हणून तुम्ही काय केलं 3LXYZ कॉमन काढला ना LX LY LZ. कळत आहे का. कन्फ्युजन होऊ नका. कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नाही आहे. फक्त तुम्ही व्हॅल्यू पुटअप करत जात आहे. ठीक आहे. नंतर काय होईल मग तुम्ही काय करणार LX LYZच्या तुम्ही आता चेंज करणार इक्वेशन. मग V = याची व्हॅल्यू काय करून टाकणार V राईट डाऊन करणार V. मग तुम्ही याला काय कन्सिडर करणार आहे V कन्सिडर करणार. ठीक आहे. फक्त ते इक्वेशनमध्ये टाका तुम्ही 2πmkt आणि तुमचा हा 3 V इथपर्यंत कळलं तुम्हाला. आणि हो जर तुम्ही जर चॅनल नवीन असणार फ्रेंड्स तर तुम्ही सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि काय क्युरियस असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. इन्स्टाला पण फॉलो करू शकता. इन्स्टा ID पण शीतल गिराशने. आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटलं तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. आता काय होईल मग फायनली तुमचं काय होणार आहे मग तुम्ही व्हॅल्यू पुटअप केल्या ना मग QT म्हणजे ट्रान्सलेशनल V अपॉन द लॅम्बडा दिली. डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू डायरेक्ट पुटअप केली आहे. म्हणजेच काय तुमची लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्ही काढलेली ऑलरेडी डी ब्रॉग्ली वेवलेंथमध्ये की H अपॉन 2πmkt. मग तुम्ही फक्त इथं राईट डाऊन केलं आहे की लॅम्बडा H अपॉन √of 2πmkt. फक्त ही व्हॅल्यू काय करणार तुम्ही फक्त डायरेक्ट लॅम्बडा लिहिणार. कळतं आहे ना. आणि हा 3 जसाच राहणार हा V आणि हा तुमचा 3 ठीक आहे. कारण की हा लॅम्बडा घेतलेला तुम्ही ही व्हॅल्यू काय घेतली तुम्ही लॅम्बडा घेतली. हेच तुमचं काय 3 डायमेन्शनल बॉक्सचं इक्वेशन आहे. कळतं आहे का. आय थिंक इथपर्यंत कोणाला काही कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.